बुलढाणा जिल्ह्यात राजकीय क्षेत्रात नशीबवान व्यक्ती कोण असा प्रश्न विचारला तर प्रत्येकाचं एकच उत्तर येईल आणि ते म्हणजे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव. हो, प्रतापराव जाधव हे राजयोग घेऊनच जन्माला आलेले आहे असे अनेक जण राजकीय चर्चा करताना बोलत असतात. 3 वेळा आमदार आणि त्यातही 1 वेळा राज्य मंत्रिमंडळात राज्यमंत्री, त्यानंतर 3 वेळा खासदार असा राजकीय वार्ता आलेख त्यांचा आहे. आता ते चौथ्यांदा लोकसभेच्या रिंगणात उतरलेले आहे. ते या निवडणुकीच्या मैदानात विजयाचा चौकार मारणार का? काय आहेत त्यांच्या जमेच्या बाजू? हे आज आपण बघणार आहोत. परंतु त्या अगोदर जर आपण आपल्या हक्काचं वाय एस न्यूज चॅनल लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर आपल्या हक्काचं वाय एस न्यूज चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा आणि हो, व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. बुलढाणा लोकसभा मतदारसंघात एकूण 21 उमेदवार रिंगणात उतरलेले आहेत. त्यापैकी 11 विविध राजकीय पक्षांचे अधिकृत उमेदवार आहेत, तर 10 अपक्ष आहेत. महायुतीमध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघ हा शिंदे यांच्या शिवसेनेला सुटला असून शिवसेनेने विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांना उमेदवारी दिलेली आहे. असं असलं तरी भाजपाने सर्वेच्या नावाखाली ही जागा हिसकावून घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, परंतु यामध्ये प्रतापरावांनी बाजी मारत ही जागा स्वतःकडेच राखत अर्धी लढाई जिंकली. त्यानंतर महायुतीतील बंड थंड करत अनेकांचे रुसवे फुगवे दूर केले. बुलढाणा लोकसभा मतदारसंघात एकूण 6 विधानसभा मतदारसंघ येत असून या 6ही मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत. या 6ही आमदारांना त्यांच्या त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी चांगलीच ताकीद दिली असून हे 6ही आमदार ताकदीने कामाला लागले आहेत. यामध्ये आपण जळगाव जामोद मतदारसंघापासून सुरुवात करूया. जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार भाजपाचे डॉक्टर संजय कुटे हे आहेत. प्रतापराव जाधव यांना मागील 3ही निवडणुकीत याच मतदारसंघातून मताधिक्य मिळाले होते. डॉक्टर संजय कुटे हे महायुतीचे जिल्हा संयोजक असून त्यांनी ही निवडणूक खूप प्रतिष्ठेची केलेली आहे. मागील निवडणुकीपेक्षा या वेळी जास्तीत जास्त लीड देण्याचा त्यांचा प्रयत्न या ठिकाणी राहणार आहे. त्यानंतर येतो तो खामगाव मतदारसंघ. या ठिकाणी देखील भाजपाचे ॲडव्होकेट आकाश फुंडकर हे आमदार आहेत. मागील 2 टर्मपासून ते या ठिकाणी आमदार आहेत. मागील 2ही निवडणुकीत आकाश फुंडकर हे प्रतापराव जाधव यांच्या सोबत पूर्ण ताकदीने होते. यावेळी देखील ते प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ संपूर्ण खामगाव मतदारसंघ पिंजून काढत आहेत. त्यानंतर येतो तो बुलढाणा विधानसभा मतदारसंघ. या ठिकाणी प्रतापराव जाधव यांच्याच पक्षाचे म्हणजे शिवसेनेचे संजय गायकवाड हे आमदार आहेत. त्यांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निधी आणलेला आहे आणि त्याच आधारावर ते प्रतापराव जाधव यांच्यासाठी मते मागत आहेत. सोबतच या ठिकाणी माजी आमदार धोपतराव साळे, माजी आमदार विजयराज शिंदे यांची ताकद देखील आहे. त्यानंतर येतो तो चिखली मतदारसंघ. या ठिकाणी भाजपाच्या श्वेता महाले पाटील ह्या आमदार आहेत. त्यांनी देखील मोठ्या प्रमाणावर विकास निधी आणलेला आहे. त्या देखील संपूर्ण ताकदीनिशी प्रतापराव जाधव यांचं काम करत आहेत. त्यानंतरचा मतदारसंघ येतो तो म्हणजे डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या नावाने ओळखला जाणारा मातृतीर्थ सिंदखेडराजा. या ठिकाणी डॉक्टर राजेंद्र शिंगणे हे विद्यमान आमदार असून त्यांच्या सोबतीला शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर तसेच भाजपाचे नेते माजी आमदार तोताराम कायंदे हे देखील आहेत. हे सर्व पूर्ण ताकदीने महायुतीचे काम करत आहेत. शेवटचा मतदारसंघ येतो तो मेहकर मतदारसंघ. प्रतापगड म्हणून ओळख असलेला मेहकर मतदारसंघ हा प्रतापराव जाधव यांचं होम ग्राउंड आहे. सोबतच येथे शिवसेनेचे संजय रायमुलकर हे आमदार आहेत. त्यामुळे मेहकर मतदारसंघात देखील महायुतीची चांगलीच ताकद आहे. अशा प्रकारे बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा एकूण आढावा घेतला असता महायुतीचे विद्यमान 6 आमदार व 4 माजी आमदार अशी ताकद महायुतीकडे आहे. सोबतच मोदी यांची लोकप्रियता ही प्रतापराव जाधव यांच्या जमेची बाजू आहे. त्यामुळेच त्यांचा विजय हा निश्चित असल्याचं त्यांचे कार्यकर्ते ठामपणे सांगत आहेत. असं असलं तरी महाविकास आघाडीचे प्राध्यापक नरेंद्र खेडेकर आणि अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांनी त्यांच्या समोर कडवे आव्हान उभे केले असून त्यांना विजयाचा चौकार मारणे वाटते तेवढे सोपे नाही. संतोष लोखंडे, वाय एस न्यूज, बुलढाणा. आपल्या हक्काचं वाय एस न्यूज चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि हो, बेलचं बटन देखील दाबण्यास विसरू नका.